नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी प्रवीण पवार, सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव यांच्या नियोजनाखाली असल्या आपण आज हळद प्लॉटवर आलेलो आहोत. काढणी चालू आहे. आपण पहिले शेतकऱ्याचा परिचय घेऊया. आपलं नाव सांगा. नमस्कार सर, रावसाहेब दत्तराव पवार. आपला मोबाईल नंबर सांगा. 88 051 27 457. बरोबर. आता हे आपल्याला जे उत्पादन काढलंय ते यावर्षीची जे आहे, तर कसं वाटतंय तुम्हाला एक रोगराईच्या कंडिशनमध्ये? यावर्षीच्या नियोजनाप्रमाणे समाधानकारक आहे. रोगराई आपल्याकडे काही नाही, कीड वगैरे नाही आपली. बरं, आता तुम्हाला दरवर्षीचे शेंगा आणि यामध्ये म्हणजे कसं आहेत दाखवा थोडं. शेंगा जाडी वगैरे कंदाला व्यवस्थित आली आहे ना? यावर्षीच्या याच्याप्रमाणे एकदम नंबर 1 मध्ये आहे. नंबर 1 मध्ये आहे. बरं, तुम्हाला आता जे उत्पादन आहे, आता तुमचं जवळपासचे जे इरे आहे आणि तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला आता यावर्षी एवढ्या हलाखीच्या परिस्थितीत सुद्धा किती क्विंटलचं उत्पादन येऊ शकते वाळून हळदीचं? 31-32 क्विंटल पर्यंत येण्याची शक्यता आहे. किमान 32 क्विंटलच्या आसपास येऊ शकते. यावर्षी असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये रोगराई होती. जवळपास बऱ्याच लोकांना बियाणाला सुद्धा हळद निघाली नाही, पण एवढ्या बिकट परिस्थिती सुद्धा तुम्हाला चांगली हळद झाली. आतली काढणी चालूच आहे ना, आणखी काढायची राहिली. चला आपण थोडं कंदाकडे बघूया कशी आहे ती कंद. ती शेतकरी बंधूंनो, यावर्षी अतिशय बिकट परिस्थिती होती. कंदसडी, कंदमाशी, करपा अशा बिकट परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्याला छानपैकी असं उत्पादन आलं. कंद हे बघू शकता, जवळपास 1 किलो, 1.5 किलो, 2 किलोचे कंद एका जागी आलेले आहेत. एकदम दर्जेदार सुदृढ अशी हळद आपल्याला यावर्षी चांगली वाटते. दरवर्षीपेक्षा उत्पादन आपल्याला चांगलं ना. शेतकरी खूप दिवसापासून उत्पादन घेतात, पण हळदीचं दरवर्षी यांना चांगलं उत्पादन येत नव्हतं. यावर्षी शेतकऱ्यांनी सुखकर्ताच्या नियोजनाखाली उत्पादन घेतलेलं आहे आणि भरगस असं उत्पादन आले. असं जर सुदृढ मोठे मोठे कंद आणि मोठ्या मोठ्या जर शेंगा तुम्हाला जर शेतकरी मित्रांनो तुमच्या प्लॉटमध्ये जर तयार झाल्या, याच्यापासून जे घट जे आहे ना, याची घटाचं सुद्धा प्रमाण शेतकरी बंधूंनो खूप कमी असते. आता जनरली आपण प्रति क्विंटल जर हळदीचा विचार केला तर शेतकऱ्याला 15 ते 20 किलोच्या वर ओल्या हळदीपासून वाळलेली हळद फक्त 15 ते 20 किलो मिळते. पण असं सुदृढ जर दर्जेदार बियाणं असेल तर आपल्याला 25, 27, 30 किलोपर्यंत सुद्धा आपल्याला चांगलं वाळून हळदीतून उत्पादन मिळत असते. तुम्ही आपल्या सुखकर्ताच्या नियोजनाने समाधानी आहात ना? समाधानी, एकदम समाधानी. धन्यवाद.